नमस्कार. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपतीच्या विविध स्तोत्रांचा हा जो आस्वाद आपण घेतोय त्याच्यामध्ये आज मी ज्या स्तोत्राविषयी काही बोलणार आहे त्याचं नाव आहे गणेश भुजंग प्रयात किंवा याला नुसतंच गणेश भुजंग या नावाने पण ओळखलं जातं. प्रत्यक्ष स्तोत्राकडे वळण्याआधी भुजंग प्रयात म्हणजे काय ह्याविषयी मी अगदी थोडक्यात सांगते. बरेचदा स्तोत्र किंवा अशा प्रकारच्या तालबद्ध प्रार्थना या काही विशिष्ट ठेक्यात लिहिल्या जातात. त्याला छंद किंवा वृत्त असं म्हटलं जातं. अशा प्रकारची स्तोत्र ही वेदकाळी छंदांमध्ये लिहिली जायची. उदाहरणार्थ आपल्याला गायत्री हा छंद माहीत असेल किंवा अनुष्टुभ हा छंद माहीत असेल. त्यानंतर मात्र स्तोत्र ही वृत्तात लिहिली जायची. तर छंद किंवा वृत्त ह्याच्यामध्ये काही विशिष्ट अक्षरं किंवा काही विशिष्ट मात्रा असतात ज्याच्यामुळे वेगवेगळे छंद किंवा वेगवेगळी वृत्त ही त्या नावाने ओळखली जातात. तर भुजंग प्रयात हे असंच एक अत्यंत प्रसिद्ध असं वृत्त आहे ज्याच्यामध्ये हे विशेष असं आत्ताचं गणेशाचं स्तोत्र रचलेलं आहे. हे स्तोत्र आदिशंकराचार्यांनी रचलं आहे असं परंपरा सांगते. आणि आपण थोडासा इतरत्र धांडोळा घेतला तर असं लक्षात येतं की शंकराचार्यांनी भुजंग प्रयात या वृत्तामध्ये अनेक स्तोत्र रचलेली आहेत. उदाहरणार्थ त्यांचं शिवभुजंग हे स्तोत्र प्रसिद्ध आहे. आपण आता गणेश भुजंग पाहणारच आहोत. याशिवाय विष्णुभुजंग किंवा सुब्रह्मण्य भुजंग यांचंसुद्धा आपल्याला अस्तित्व या भक्तीच्या जगामध्ये दिसतं. तर आता प्रत्यक्ष हे गणेश भुजंग काय आहे त्याचा विचार करूया. ह्या एकूण स्तोत्रामध्ये आपल्याला जे श्लोक दिसतात ते श्लोक आहेत एकूण 9 आणि त्यातील प्रत्येक श्लोकाचा थोडक्यात विचार करून हे संपूर्ण स्तोत्र कसं आहे हे पाहूया. रणत्क्षुद्रघंटा निनादाभिरामं चलत्तांडवोद्दंडवत् पद्मतालं लसत्तुंदिलांगोपरिव्यालहारं गणाधीशमीशानसूनुंतमीडे हा आहे पहिला श्लोक. या पहिल्या श्लोकामध्ये गणपतीच्या विविध शारीरिक वैशिष्ट्यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. त्यातली पहिली ओळ असं सांगते की छोट्या छोट्या किणकिणणाऱ्या घंटा आहेत. त्या घंटांच्या आवाजाने जो प्रसन्न होतो. दुसरी जी ओळ आहे ती त्याच्या चालण्याबद्दल सांगते. आपल्याला माहीतच आहे की गणपती हा शंकराचा मुलगा. त्यामुळे ह्या ओळीमध्ये शंकराचं जे प्रसिद्ध असं तांडव नृत्य आहे त्याचा उल्लेख येतो की प्रभावी अशा तांडव नृत्यातील पद्मताल नावाचा जो राग आहे त्या रागाच्या ठेक्यावर जो हालचाल करतो किंवा आपली पावलं टाकतो तो हा गणपती. तिसरी जी ओळ आहे ती असं म्हणते की ज्याच्या तुंदिला अंगावर म्हणजे ज्याच्या पोटावरती अनेक व्याल म्हणजे सर्प जणू काही हाराप्रमाणे रुळत आहेत आणि त्याच्यामुळे जो शोभून दिसतोय असा हा गणपती. आणि आता चौथी ओळ बघूया. गणाधीशम ईशान सूनुंत मीडे. याच्यामध्ये गणाधीश म्हणजे गणांचा अधिपती आपल्याला माहीतच आहे. पण ह्याच गणपतीला ईशान सूनू असं म्हटलं आहे. ईशान हे शंकराचं नाव आहे. त्याचा मुलगा म्हणजे ईशान सूनू. आणि अशा ह्या गणपतीला मी ईडे अशा या गणपतीचे मी स्तवन करतो असं शंकराचार्य म्हणतात. आता जो दुसरा श्लोक आहे त्यामध्येही आपल्याला अशाच प्रकारच्या काही शारीरिक वैशिष्ट्यांचं वर्णन दिसतं. ध्वनिध्वंसवीणालयोल्लासी वक्त्रं स्फुरच्छुंडदंडोल्लसद्बीजपूरं गलद्दर्पसौगंध्यलोलालिमालं गणाधीशमीशानसूनुंतमीडे. गणपती हा कलांचा अधिपती आहे आणि त्याच्या हातामध्ये वीणा नावाचं वाद्य असतं असं आपल्याला त्याचं वर्णन काही ठिकाणी दिसतं. तर त्याचाच संदर्भ या पहिल्या ओळीत असं सांगितलं आहे की इतर सर्व आवाजांचा किंवा आपण म्हणूया कोलाहलाचा जिथे नाश होतो अशा वीणेच्या सुरांनी ज्याचं वक्त्र म्हणजे मुख उल्हसित होतं आणि त्याची
दुसरी ओळ असं सांगते की त्याची सोंड आहे, शुंड दंड, म्हणजे त्याची दंडासारखी लांबलचक सोंड आहे आणि त्या सोंडेमध्ये बीजपूर नावाचं फळ आहे आणि बीजपूर नावाचं फळ धरलेली ती सोंड स्फुरत म्हणजे फुरफुरते आहे. आता हे जे बीजपूर नावाचं फळ आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये अनेक बीज म्हणजे अनेक बिया असतात असं मानलं जातं आणि आपली सांस्कृतिक परंपरा असं सांगते की हे जे फळ आहे ते सृजनशीलतेचं प्रतीक आहे. आणि आपण जर आपल्या देशातील अनेक देवतांच्या मूर्ती बघितल्या तर त्याच्यामध्ये हे अनेक बिया असलेलं फळ आपल्याला कुठे ना कुठेतरी सापडतं. एक माहिती असलेलं उदाहरण सांगते की गणपतीची जी आई पार्वती, तिचं अंबाबाई हे जे रूप आहे त्या अंबाबाईच्या हातामध्ये बीजपूरक आहे, त्याला मराठीत म्हाळुंग असं म्हणतात. आणि त्या बीजपूरकाचा तिथेही संबंध अर्थातच सृजनशीलतेशी आहे, कारण ती सगळ्यांची माता आहे. तर हे वाचत असताना मला असं गमतीत म्हणावं असं वाटलं की अंबाबाईच्या म्हणजे आईच्या हातात असलेलं ते फळ जणू काही तिने आपल्या मुलाच्या मुखात दिलं असावं की काय, अर्थात ही मी गंमत करते. त्याच्यानंतर गलद्दर्प सौगंध्य लोलाली मालम, गणपतीच्या गळ्यामध्ये कस्तुरीने युक्त असं काहीतरी आहे, अशी बहुधा माळ असावी की काय, आणि त्याचा जो सुगंध आहे त्या सुगंधामुळे अली म्हणजे भुंगे हे त्याच्या गळ्याभोवती जणू काही फेर धरून आहेत असा तो गणपती आहे. आणि अशा गणाधीशाला ईशान सूनूला मी स्तवितो असं शंकराचार्य म्हणतात. तिसरा जो श्लोक आहे तो असा, प्रकाशज्जपारक्तरन्तप्रसून प्रवालप्रभातारुणज्योतिरेकं प्रलम्बोदरं वक्रतुण्डैकदन्तं गणाधीशमीशानसूनुन्तमीडे. हा जो गणपती आहे त्याला जास्वंदीची फुलं आवडतात हे आपल्याला माहीतच आहे. तर त्याचंच वर्णन यातल्या पहिल्या ओळीत दिसतं की जपा म्हणजे जास्वंदीची, रक्त म्हणजे अतिशय लाल रंगाची, प्रसून म्हणजे फुलं, ह्याच्यामुळे तो प्रकाशत अतिशय तेजस्वी दिसतोय. आपल्याला सगळ्यांना आत्ता गणेशोत्सवात त्याची अनुभूती येतच असेल. आणि इतकंच नव्हे तर तो म्हणजे प्रवाळ म्हणजे पोवळ्याच्या प्रभेचं म्हणजे पोवळ्याच्या झगझगीत वर्णामुळे अतिशय तेजस्वी असा तो एक ज्योतीच आहे जणू काही. आणि त्यामुळे या दोनही ओळींमध्ये गणपतीचं जे लाल रंगाशी एक विशेष नातं आहे त्याचा आपल्याला उल्लेख केलेला दिसतो. शिवाय पुढची जी विशेषणं आहेत प्रलंबोदर, वक्रतुंड आणि एकदंत ही तर आपल्या परिचयाचीच आहेत. गणपतीच्या या विविध नावांच्या मागे अनेक कथा आपल्याला सापडतात. त्यातली एकदंत या नावामागची एक कथा सांगते आणि पुढे जाते. एकदंत हे गणपतीचं विशेषण अशासाठी आहे की त्याचं जे गजाचं मुख आहे त्यात एकच दात आहे. तर असं का, ह्याची एक कथा आपल्याला ब्रह्मवैवर्त पुराणात सापडते. ती अशी आहे की कार्तवीर्य अर्जुनाला मारून ज्या वेळेला परशुराम परत चालले होते तेव्हा त्यांनी असा विचार केला की आपण शंकराचा आशीर्वाद घ्यावा, आणि म्हणून परशुराम शंकराकडे गेले. परंतु तिथे त्यांच्या असं लक्षात आलं की शिवपार्वती हे त्यांच्या शयनगृहात झोपलेले आहेत आणि राखणीला तिथे गणपतीला ठेवलं आहे. त्यामुळे गणपतीने अर्थातच सांगितलं की मी काय तुम्हाला माझ्या पित्याला भेटू देऊ शकत नाही. मग परशुराम हे त्यांच्या क्रोधासाठी प्रसिद्ध आहेत. ते क्रोधायमान झाले आणि त्यांनी त्यांची कुऱ्हाड बाहेर काढली. आता गंमत अशी झाली की गणपतीमध्ये काही कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य नव्हतं अशातला भाग नाही, पण तो बुद्धीचा देव असल्यामुळे त्याच्या बहुधा हे चटकन लक्षात आलं असावं की ही जी कुऱ्हाड आहे ती अशी तशी कुऱ्हाड नाही, ती प्रत्यक्ष शंकराने परशुरामाला प्रसाद म्हणून दिलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच त्या दैवी कुऱ्हाडीचा मान राखला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ती कुऱ्हाड आपल्या डाव्या सुळ्यावर झेलली. तो आघात त्याने आपल्या डाव्या सुळ्यावर झेलला आणि त्यामुळे त्याचा डावा सुळा तुटला. आणि त्यामुळे आपल्याला गणपतीचं रूप हे एकच दाताचं म्हणजे एकदंत असं दिसतं. तर अशा या एकदंताचं मी स्तवन करतो असं शंकराचार्य म्हणतात. आता चौथा जो श्लोक आहे तो असा आहे, विचित्रस्फुरद्रत्नमाला किरीटं किरीटोल्लसच्चंद्ररेखा विभूषं विभूषैकभूषं भवध्वंसहेतुं गणाधीशमीशानसूनुन्तमीडे. याच्यातही गणपतीच्या शरीरावर असलेल्या काही आभूषणांचा किंवा दागिन्यांचा विचार केलेला दिसतो.
तर पहिल्या ओळीत काय म्हटलं आहे, तर विचित्र म्हणजे अतिशय रंगेबिरंगी आणि ज्याच्यातून प्रकाश किंवा तेज बाहेर फाकतंय अशा प्रकारच्या रत्नांची माळ आणि किरीट म्हणजे मुकुट त्यांनी घातलेला आहे. आणि इतकंच नव्हे तर त्या किरीटातून, त्या मुकुटातून एक अतिशय तेजस्वी अशी प्रकाशरेखा बाहेर पडते, चंद्ररेखा म्हणजे प्रकाशाची रेखा बाहेर पडते आणि त्यांनी तो विभूषण म्हणजे त्यांनी तो अतिशय खुलून दिसतोय. पण तिसरी ओळ आपल्याला असं सांगते की ही सगळी विभूषणं ठीक आहेत, ती खूपच आकर्षक आहेत, खूपच प्रकाशमान आहेत, खूपच मूल्यवान आहेत कदाचित, पण हा जो गणपती आहे तो विभूषैक भूषम असा आहे. म्हणजे ह्या सर्व विभूषणांपेक्षा, या सर्व आभूषणांपेक्षा सर्वश्रेष्ठ असा तो गणपती आहे आणि तो भवध्वंस हेतू आहे. भव म्हणजे संसार, ज्या संसाराच्या चक्रात सामान्य माणूस अडकलेला असतो त्या संसार चक्राचा त्या माणसासाठी नाश करणारा असा हा गणपती आहे. म्हणजे या भवतापातून त्याला तारणारा असा हा गणपती आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा शंकराचार्य म्हणतात की अशा गणाधिपतीला आणि शिवपुत्राला मी नमन करतो, त्याची स्तुती करतो. 5वा श्लोक बघूया. उदंचद्भुजावल्लरी दृश्यमूलो उच्चलत भ्रूलता विभ्रमभ्राजदक्षम मरुत्सुंदरी चामरैः सेव्यमानं गणाधीशमीशान सूनुंतमीडे. आता ह्याच्यात त्याच्या पुन्हा काही शारीरिक वैशिष्ट्यांचं वर्णन आहे. पहिल्या ओळीत असं म्हटलं आहे की त्याच्या भुजा ज्या आहेत, त्याचे बाहू जे आहेत ते उंचावलेले आहेत आणि ते एखाद्या वेलीप्रमाणे दिसत आहेत. दुसरी ओळ असं सांगते की मी मगाशी सांगितलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो कलांचा अधिपती आहे, त्यामुळे तो भुवयांची हालचाल करतो अतिशय वेधक अशी, आणि त्या भुवयांच्या हालचालीमुळे तो आपलं लक्ष वेधून घेण्यात अतिशय कुशल आहे. तिसरी जी ओळ आहे ती तर फारच विलक्षण अशी कल्पना मला जाणवली की तो त्याची सेवा करतात. तो इतका मोठा देव आहे की त्याची सेवा करतात आजूबाजूचे, हे साहजिकच आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर चौऱ्या ढाळल्या जातात. पण ह्या चौऱ्यासुद्धा साध्यासुद्धा नाहीत बरं का. मरुत सुंदरी म्हणजे वायुरूपी सुंदरी. साध्या कोणी स्त्रिया त्याच्या भोवती चौऱ्या ढाळत नाही आहेत, तर वायुरूपी सुंदरी त्याच्या भोवती चौऱ्या ढाळतायत आणि त्याची सेवा करतायत. अशी एक अत्यंत आकर्षक कल्पना इथे आपल्याला मांडलेली दिसते. आणि म्हणून पुन्हा एकदा शंकराचार्य म्हणतात की अशा या गणाधीशाला आणि ईशान सूनूला मी माझा त्याच्याप्रती आदर व्यक्त करतो, मी त्याचं स्तवन करतो. 6वा जो श्लोक आहे तो असा आहे. स्फुरन्निष्ठुरालोलपिंगाक्षितारं कृपा कोमलोदार लीलावतारं कलाबिंदुगंगीयते योगिवर्यैः गणाधीशमीशान सूनुंतमीडे. आता ह्यातली जी पहिली ओळ आहे ती त्याच्या पिंगट अशा डोळ्यांबद्दल सांगते की त्याचे डोळे कसे आहेत तर निष्ठुर आहेत बरं का. निष्ठुर म्हणजे आपल्याला जो नेहमीचा अर्थ माहिती आहे तो इथे नाही आहे. त्याचे डोळे जे आहेत ते अतिशय तीक्ष्ण आहेत. त्याशिवाय त्याला सगळीकडे चाललेलं कळेल कसं. तो बुद्धीचा देव आहे ना, त्याची बुद्धीच मुळात तल्लख असल्यामुळे त्याचे डोळे पण तल्लख आहेत. तर त्याचे तल्लख असे डोळे जे आलोल सगळीकडे बघत असतात, पिंगट रंगाचे असतात आणि ते स्फुरत आणि त्याच्यामुळे ते असे सतत गतिमान असतात असा तो गणपती आहे. त्याचप्रमाणे तो कृपा कोमल आहे. तो सतत दुसऱ्यांवर कृपा करणारा अतिशय मऊ हृदयाचा, कोमल हृदयाचा असा आहे. उदार आहे, दानशूर आहे, सर्वांना सर्व काही मागितलेलं देतो आणि लीलावतार असा आहे. म्हणजे विविध प्रकारच्या लीला भक्तांना दाखवण्यासाठी किंवा भक्तांसाठी करण्यासाठीच त्याचा अवतार झालेला आहे. आणि आता कलाबिंदुग असा एक शब्द वापरला आहे शंकराचार्यांनी, ज्याचा अर्थ जो कलांच्या कौशल्यामध्ये परमोच्च बिंदूवर आहे, म्हणजेच सर्व कलांचा अधिपती आहे. आणि योगीवर्यही गीयते, आणि तो सर्व योगीजनांकडून सतत ज्याची स्तुती गायली जाते असा तो गणाधीश आणि ईशान सूनू आहे, ज्याचं मी ईडे म्हणजे स्तवन करतो. आता अजून श्लोक आहेत, पण मला आपल्याला काही सांगायचं आहे की पहिल्यापासून 6व्यापर्यंत हे जे 6 श्लोक आहेत, या 6 श्लोकाचं एक वैशिष्ट्य आहे. या प्रत्येक श्लोकाचा शेवट गणाधीश मीशान सूनुंतमीडे ह्याच ओळीने होतो. तर अशा प्रकारे या 6ही श्लोकांना एक पालुपद आहे आणि
आपल्याला सगळ्यांना मराठीमध्ये माहिती आहे की पालुपद म्हणजे एखादी गोष्ट परत परत म्हणणं. आपण बोलताना सुद्धा म्हणतो की झालं याचं पालुपद सुरू. तर ते पालुपद म्हणजे मुळात काय ते आपल्याला ह्याच्यात दिसून येतं. आणि अगदी ऋग्वेदापासून आपल्याला विविध अशा प्रकारच्या देवता स्तोत्रांमध्ये एकच ओळ परत परत वापरून त्या स्तोत्राची आकर्षकता वाढवलेली दिसते. हे एक असेल कारण निश्चितच, पण कदाचित आपण जे म्हणतोय ते आपल्या आराध्य दैवतापर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोचावं म्हणूनही कदाचित ते पालुपद त्या स्तवनकर्त्यांनी वापरलं असण्याची खूप शक्यता आहे. तर असा हा आपल्याला पालुपदाचा एक 6 श्लोकांचा भाग या स्तोत्रात दिसतो. आणि मी मुद्दामच हे आत्ताच सांगितलं कारण पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला ही शैली थोडीशी बदललेली दिसते. 7वा श्लोक. यमेकाक्षरं निर्मलं निर्विकल्पं गुणातीतमानन्दमाकार शून्यं परंपारमोंकारमान्माय गर्भं वदन्ति प्रगल्भं पुराणंतमीडे. बघा इथे शेवटची वेळ बदललेली आहे. आता या श्लोकाचा अर्थ काय? तर जो एकाक्षर असा आहे, एकाक्षर या शब्दाचे आपल्याला 2 प्रकारे अर्थ करता येतात की जो एका अक्षरात समाविष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ओम म्हणजे गणपती, प्रणवाचा उच्चार म्हणजे गणपती असं आपण मानतो. तर ओम ह्या एका अक्षरात जो सामावला आहे तो गणपती, किंवा जो एकच अक्षर आहे म्हणजे जो अनंत आहे, ज्याला क्षरण नाही, ज्याला कसलाही अंत नाही असा हा गणपती. तो गणपती निर्मल आहे, अत्यंत शुद्ध आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणतंही मालिन्य नाही, आणि जो निर्विकल्प आहे, ज्याच्यामध्ये कुणीही कसल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही असा हा गणपती आहे. आणि याच्या पुढची ओळ आपल्याला आणखीन काही सांगून जाते. गुणातीत, त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला आहे तो. आनंद आहे, आनंद रूप आहे, तो म्हणजेच आनंद, दुसरं काही असूच शकत नाही. आणि त्याच्याही पुढचा शब्द आहे आकार शून्य, त्याला कोणताही आकार नाही. त्यानंतर परंपारम, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, तर सर्वश्रेष्ठत्वाच्याही जो पार गेलेला आहे म्हणजे सर्वश्रेष्ठत्वापेक्षाही जो श्रेष्ठ आहे, ओंकार आहे, आपण बोललोच त्याबद्दल. आणि आम्नाय गर्भ आहे, आम्नाय म्हणजे वेद, तर वेदांचा जो गर्भ आहे, वेदांचा जो गाभा आहे असा हा गणपती आहे. आणि या गणपतीबद्दल वदंती, मोठे मोठे विद्वान असं सांगतात की तो प्रगल्भ आहे आणि पुराण आहे. प्रगल्भ म्हणजे आपल्याला ठाऊकच आहे, ज्याची बुद्धी ही अत्यंत स्थिर आहे, अत्यंत सखोल आहे. आणि तो पुराण पण आहे. पुराण म्हणजे काय? तर प्राचीन. तर अशा सखोल बुद्धी असलेल्या आणि प्राचीन असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या गणपतीला ईडे, त्या गणपतीला मी नमन करतो, त्याचं स्तवन करतो. आता याच्या पुढचा जो श्लोक आहे तो श्लोक असा आहे. चिदानंद सांद्राय शांताय तुभ्यं नमो विश्वकर्त्रे च हर्त्रे च तुभ्यं नमोऽनन्तलीलाय कैवल्यभासे नमो विश्वबीज प्रसीदेश सूनु. मागच्या श्लोकात जसं वर्णन आहे त्याचंच हा पुढचा टप्पा आहे असं आपल्याला लक्षात येईल. तो चिदानंद सांद्र आहे म्हणजे दैवी आनंदाप्रमाणे अत्यंत स्निग्ध आहे आणि तो शांत आहे. अशा तुला, आता इथे ते गणपतीशी प्रत्यक्ष बोलतायत की अशा तुभ्यम, अशा तुला नमो, माझा नमस्कार असो. विश्वकर्त्रे च हर्त्रे च तुभ्यम, विश्व करणाराही तूच आहेस आणि हरणाराही तूच आहेस, अशा तुला माझा नमस्कार असो. अनंत लीलाय कैवल्य भासे नमो, असं ते पुढे म्हणतात की ज्याच्या लीला अफाट आहेत, अखंड आहेत, आणि जो कैवल्य भास आहे, भास म्हणजे प्रकाश, तर ज्याच्यापाशी कैवल्याचा प्रकाश आहे त्याला माझा नमस्कार असो. आणि मग ते असं सांगतात की हे विश्वबीज आणि ईश सूनो प्रसीद, हे विश्वाच्या मुळाशी असणाऱ्या आणि पुन्हा एकदा ईश सूनु म्हणजे शंकराच्या पुत्र असलेल्या हे गणपती प्रसीद, माझ्यावर प्रसन्न हो. आपण आत्तापर्यंत जे काही श्लोक बघितले ते सगळे श्लोक ह्या स्तोत्राचं विशेष असा भाग आहेत, किंवा मी असं म्हणेन की प्रमुख असा भाग आहेत.
त्याचं कारण असं की पहिले 6 श्लोक जर तुम्ही बघितलेत तर त्या श्लोकांमध्ये गणपतीच्या शारीरिक वैशिष्ट्यांचं वर्णन केलेलं दिसतं. त्याचा मुकुट कसा आहे, त्याची माळ कशी आहे, त्याचं शरीर कसं आहे, त्याच्या अवतीभोवती काय आहे. आणि आपण जर 6वा श्लोक बघितला तर त्या 6व्या श्लोकामध्ये त्याला म्हटलं आहे कलाबिंदुग आणि तो योगीजनांकडनं स्तविला जातो असं म्हटलं आहे. म्हणजे तिथे तो कलेचा अधिष्ठाता म्हणून ठळकपणे दाखवला आहे. आणि आत्ता आपण जे 7वा आणि 8वा श्लोक बघितला त्याच्यात मात्र त्याला आकारहीन म्हटलं आहे, त्याला निर्मल म्हटलं आहे, त्याला दैवी आनंदाने स्निग्ध असलेला म्हटलं आहे. तर तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पहिले 5 श्लोक हे त्याच्या शारीरिक वर्णनाचं स्तवन करणारे आहेत. 6वा जो श्लोक आहे तो त्याच्यातील गुणांचं स्तवन करणारे आहेत. आणि 7वा आणि 8वा जो श्लोक आहे ते त्याच्या निर्विकार रूपाचं किंवा निर्गुण रूपाचं वर्णन करणारे आहेत. त्यामुळे एकाच गणपतीच्या ठाई ही 3 वेगळी रूपं सामावली आहेत असं आपल्या लक्षात येईल. पहिल्या 5 श्लोकात जे सांगितलं आहे ते दृष्टिगम्य आहे, आपल्या डोळ्यांना दिसणार आहे. 6व्या श्लोकात जे सांगितलं आहे ते मनोगम्य आहे, आपल्या मनाला कळणार आहे. पण 7व्या आणि 8व्या श्लोकात जे सांगितलं आहे ते ज्ञानगम्य आहे, ते केवळ आपल्याला ते ज्ञान प्राप्त झालं तरच कळू शकतं. असं काहीसं बहुधा शंकराचार्यांना यात म्हणायचं असावं असा माझा या बाबतीतला विचार आहे. शंकराचार्य यासाठी प्रसिद्ध आहेत की सामान्य माणसाला मोक्षापर्यंत नेण्यासाठी सगुणाकडूनच निर्गुणाकडे जावं लागतं असा त्यांचा विचार होता. आणि त्यासाठीच त्यांनी अत्यंत रसाळ भक्तिपूर्ण अशी स्तोत्र लिहिली आणि म्हणून तोच विचार मला याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेला वाटला. असं हे स्तोत्र 9व्या श्लोकामध्ये संपतं. आणि 9वा श्लोक हा मात्र खरं सांगायचं तर आत्तापर्यंतचा जो विषय आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे. याला आपण फलश्रुती असं म्हणू शकू. तो वाचूया. इमं संस्तवं प्रातरुत्थाय भक्त्या पठेद्यस्तु मर्त्यो लभेत सर्वकामान् गणेशप्रसादेन सिद्ध्यन्ति वाचो गणेशे विभौ दुर्लभं किं प्रसन्ने इति श्रीमच्छंकराचार्यकृतं गणेशभुजंगप्रयातस्तोत्रं संपूर्णं. तर असं ही फलश्रुती आपल्याला सांगते की हे जे संस्तव आहे, हे जे स्तोत्र आहे ते सकाळी उठून पहाटे उठून भक्तिभावाने म्हटलं तर असा जो माणूस असतो त्याला त्याच्या सर्व इच्छा प्राप्त होतात. आणि इतकंच नव्हे तर गणेशाच्या प्रसादाने तो जे काही बोलेल तेही खरे होते. आणि असा हा विभू म्हणजे सर्वव्यापी गणेश जेव्हा आपल्यावर प्रसन्न होतो तेव्हा काय बरं दुर्लभ असतं? काहीच नाही, आपल्याला हवं ते मिळू शकतं. आणि म्हणून अशा प्रकारे शंकराचार्यांनी केलेलं हे गणेशभुजंग स्तोत्र समाप्त झालं. या फलश्रुतीत ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे हा गणेश प्रसन्न होऊन आपल्या सर्वांना बुद्धी मिळो आणि आपल्या इच्छा पूर्ण होवोत. धन्यवाद.